नमस्कार, मी प्रियंका स्वरसाज किचनमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते। आज आपण अगदी चटपटीत असं हिरवा टोमॅटोचं भरीत बनवणार आहोत। अगदी सोप्या पद्धतीने हे भरीत बनवून तयार होतं। हे भरीत भाकरीसोबत खाल्ल्यास खूपच चविष्ट लागतं। तर चला, येथे मी 4 ते 5 हिरवे टोमॅटो घेतलेले आहेत। ते आपण भरताचे वांगे भाजतो त्याप्रमाणे गॅसवर आपल्याला भाजून घ्यायचे आहेत। वांग्याइतका टाईम या टोमॅटोंना लागत नाही। फक्त वरचं कवर थोडंसं काळं व्हायला लागल्यानंतर आपण गॅस फ्लेम बंद करणार आहोत। मध्ये मध्ये थोडंसं यांना आपण उलटवून घ्यायचं आहे। तुम्ही पाहू शकतात आपले छान आता टोमॅटो भाजून तयार झालेले आहेत। भरीताला तडका देण्यासाठी एक कांदा, 4-5 हिरव्या मिरच्या, लसूण, कोथिंबीर आणि 1 वाटी दाण्याचं कूट। टोमॅटो थंड झाल्यानंतर त्याचं कवर आपण काढून घेणार आहोत। कवर काढायचं म्हणजे बोटाने थोडंसं प्रेस केलं की हेचं कवर लगेच निघतं। अगदी 1 ते 2 मिनिटात मी हे सगळं कवर काढून घेतलेले आहेत। याचे आता एका टोमॅटोचे 4 तुकडे याप्रमाणे आपल्याला करून घ्यायचं आहे। सर्व टोमॅटो याप्रमाणे आपल्याला चिरून तयार करायचे आहेत। एका मिक्सरच्या भांड्यात मी 1 ते 2 लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत। त्यानंतर 3-4 हिरव्या मिरच्या व जे टोमॅटो भाजून आपण ठेवलेले होते त्याचे तुकडे आपण मिक्सरमध्येच घालणार आहोत। याला मिक्सरला जाडं भरडं आपल्याला फिरवून घ्यायचं आहे। त्यानंतर भरिताला तडका देण्यासाठी एक कढई मी गॅसवर ठेवली आहे। त्यात 1-2 चमचे तेल मी टाकून घेतलं आहे। तेल तापल्यानंतर जिरं मोहरी आपण याच्यात घालून घेणार आहोत। त्यानंतर मी यात थोडासा कढीपत्ता देखील टाकून घेणार आहे। कढीपत्ता छान तडतडल्यानंतर यात बारीक चिरून घेतलेला एक कांदा आपण घालून घेणार आहोत व कांदा मऊ होईपर्यंत याला आपल्याला परतवून घ्यायचं आहे। कांदा मऊ झाल्यानंतर यात मी कोथिंबीर या ठिकाणी टाकून घेणार आहे। पुन्हा आपण याला मिक्स करून घेणार आहोत। त्यानंतर यात अर्धा चमचा हळद मी घालून घेणार आहे। त्यानंतर 1 चमचा धने पावडर आपण याच्यात टाकणार आहोत व पुन्हा मिक्स करून घेणार आहोत। आता जे दळून ठेवलेलं टोमॅटोचं मिश्रण आहे ते आपण कढईत घालून घेणार आहोत। गॅस फ्लेम मीडियमवर मी येथे ठेवलेली आहे। मिश्रण घालून घेतल्यानंतर यात चवीनुसार मीठ आपल्याला टाकून घ्यायचं आहे व हे आपल्याला असंच परतवत राहायचं आहे। 2-3 मिनटं परतवून घेतल्यानंतर जाडसर केलेलं दाण्याचं कूट मी याच्यात घालून घेत आहे। ते देखील व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। 5 ते 7 मिनटात अगदी चमचमीत असं आपलं भरीत बनवून तयार होतं। तुम्ही पाहू शकतात भरताला छान तेल देखील सुटलेलं आहे। आता आपण भरीत सर्व करून घेऊया। भरीत तुम्ही चपाती किंवा भाकरीसोबत खाऊ शकतात। खूप छान लागतं। तुम्ही देखील घरी हे भरीत बनवून बघा। कसं झालं मला कमेंटमधून कळवा आणि स्वरसाज किचनला सबस्क्राईब करा। धन्यवाद।